हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत ना? तर आज शिवांश आणि सेजूला सॅटर्डे संडेची सुट्टी आहे. सो आज आम्ही उशिरा उठलो होतो, त्यामुळे काम पण खूप हळूहळू चालू होते सर्व. आणि आता कामं वगैरे झालेत सगळे. आणि शिवांशचे पप्पा पण बाहेर गेलेत, त्यांचं थोडंसं काम होतं म्हणून ते बाहेर गेलेत. आणि आज असं चाललंय माझं की फ्रीज साफ करावं. गावाकडून आल्यापासून काही फ्रीज साफच करणं झालं नव्हतं, म्हणजे तसंच राहिलं होतं खूप दिवसाचं. तर म्हटलं चला आज करून घेऊयात. हा बघ बरं शिवांश, दार उघडणं. बहुतेक आहो आले वाटतं. अरे पप्पानी सरप्राईजच दिला आपल्याला. तर चला आपण अनबॉक्सिंग पण करूयात. खरंच मला वाटलं नव्हतं की आज रिंग लाईट घेऊन येतील म्हणून. मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझं रिंग लाईटचं खालचं स्टँड तुटलं होतं आणि यांनी आज गेले होते बाहेर, सो त्यांनी घेऊन आलेत. आता पोरांना असं काही नवीन आलंय की कधी एकदा खोललं असं होतं, ते कधी एकदा ओपन करावं. बा सेजू किती एक्साइटेड आहे पाहायला. सेजा हो मोठी आहे ना. शिवांश दाखवते, ही जी आधी रिंग लाईट होती ना, त्याचं खालचं स्टँड तुटलं होतं आणि म्हणून मग आहोंनी आज हे आणलं. सेजू देते एक एक की पप्पा हे लावा ते लावा म्हणून. सेजू छान आहे. हो मोठी आहे ना ती. काय जड आहे. काय हा ते दे पप्पाला. हो ना. तू खोलते. काय सेजा ते त्याला जोडायचं असतं. सेजा पप्पाला दे ना ते. तर फायनली आपली रिंग लाईट लावून झालेली आहे. वाव सेजू कसं आहे. तर चला आता मी फ्रीज साफ करायला घेतेय. इथे आले तर बघा मॅडमचं काय चालू आहे. फ्रीज उघडून आईस्क्रीम घेत आहेत. तर हे बघा, हे सगळं असं इथं अस्ताव्यस्त पडलं, ते म्हणलं सगळं जरा पुसून वगैरे स्वच्छ करावं. तर चला लागूयात आता कामाला. पहिले मी फ्रीज ऑफ करून घेते. तर सर्वात आधी मी हे सगळं सामान काढून घेते. एक साईचा डब्बा आहे आणि एक तुपाचा डब्बा. याच्यामध्ये मी कढीपत्ता ठेवत असते. आता हा कढीपत्ता घेऊन तरी मला 1 महिना झाला असेल, पण तरी अजून असंच आहे. जर तुम्हाला पण कढीपत्ता खूप दिवस म्हणजे असं ताजंच ठेवायचं असेल तर तुम्ही ही ट्रिक पण वापरू शकता की असं एअर टाईट डब्यामध्ये जर तुम्ही कढीपत्ता ठेवलात तर तो एकदम फ्रेश राहतो. भाजी कोथिंबीर पण मी असं डब्यामध्येच ठेवते घालून. पोरांचा फेवरेट किसान जाम. सेजू सांगते जाम म्हणून. तर शिवांशला हे पीनट बटर खूप आवडतं. तो चपातीला रोल करून खात असतो पीनट बटर. आणि सेजूला दुधामध्ये हे सिरप लागतं. हे पण एक पीनट बटर आहे. मी मेहंदीचा कोण पण सहसा कधी आणला तर मी फ्रीज मध्येच ठेवत असते.
एक्सपायर झाली आहे? नाही. तिकडे बघ ना, तिकडे. हे बघा सेजू काय करते, आईस्क्रीम खाते. आणि आणखीन एक, आता ह्याच्यामध्ये मी स्टीलच्या डब्यामध्ये लिंबू ठेवत असते. आणि हे लिंबू आता मी जवळजवळ फेब्रुवारीमध्ये, गावाकडे झाड आहे घरी, तर फेब्रुवारीमध्ये मी आणले होते लिंबू. तर तुम्ही पाहू शकता, आणखीन पण तसे ताजेच आहेत. तर तुम्ही पण हे असं टिफिन मध्ये ठेवू शकता. आणि लसूण पण मी सोलूनच ठेवत असते, म्हणजे कसं सकाळी घाई वगैरे होत नाही ना, त्याच्यामुळे. आणि अद्रक पण असं डब्यामध्येच ठेवते. आणि सेजू तिखट खात नाही, सो तिला मॅगी मसाला टाकून भाजी करायला लागते. सॉस तर ऑलवेज आमचा फेवरेट आहे. पण सेजू, आम्हाला चपाती सोबत सॉस लागतो. आम्हाला अजून कशासोबत सॉस लागतो सेजू? कॅफेचं दुकान आमचं खालीच आहे, सो पिझ्झा अजून मधून आमचा चालूच असतो. आणि सँडविच सोबत पण लागतो. आणि हा आहे चाट मसाला. चाट मसाला कोणाला आवडतो? दादाला. शिवांशला फ्रूट वरती वगैरे चाट मसाला टाकून खायला खूप आवडतं, त्याच्यामुळे हे ठेवायलाच लागतं. छोटे छोटे मसाले. विलायची पावडर पण मी अशी पावडरच घेऊन येत असते. जास्त करून विलायची मी, म्हणजे अशी पण असते मोठी पण मी पावडरच शक्यतो ठेवते. कारण कधी पण असं पटकन खीर वगैरे केली तर त्याच्यामध्ये टाकायला लागतं, म्हणून मग ते साखर टाकून वाटण्यापेक्षा म्हणून मी पावडर कंटिन्यू घरात असूच देते. आणि या मसाल्याच्या भाज्या खूप आवडतात, त्यामुळे मग हा मसाला ठेवतच असते मी. बेकिंग सोडा. अजून काय असायचं त्याच्यात? दूध रे, नाही ते दही आहे, दही. पनीरची भाजी कोणाला आवडते? पनीरची भाजी शिवांशला आणि सेजूला खूप आवडते पनीरची भाजी. आणि आता उन्हाळा आहे, सो पाण्याच्या बॉटल तर असणारच. थंड पाणी आहे. आणि कसुरी मेथी आहे. मसाल्याच्या भाजीवर वगैरे कसुरी मेथी असं चोळून वगैरे टाकलं भाजीला टेस्ट पण खूप छान येते. आणि हे क्रश आहे, स्ट्रॉबेरी क्रश, तर शिवांशला आवडते. स्ट्रॉबेरी ज्यूस, ठीक आहे. आणि हे गावाकडून आईने दिलेला आंब्याचं लोणचं, सगळ्यांचं फेवरेट असतं हे. फ्रीज आजकाल रोजचं आपल्याला लागण्यातलीच म्हणजे गोष्ट आहे इलेक्ट्रॉनिक. आणि नाही म्हणता म्हणता आपल्या फ्रीज मध्ये कितीतरी सामान साचून राहतं. सेजू मला मदत करते. मी टोमॅटो पण शक्यतो फ्रीज मध्येच ठेवते. वांगी, हे काय राजमा, अजून बेसन पीठ पण मी फ्रीज मध्येच ठेवत असते. आणि रवा पण. रवा फ्रीज मध्ये ठेवला तर असं मला वाटतं की त्याच्या रवा जर फ्रीज मध्ये ठेवला तर त्याला म्हणजे किडे वगैरे लागणार नाही, आळ्या वगैरे होणार नाही, त्याच्यामुळे मी फ्रीज मध्येच ठेवते. आणि तुम्ही बघ, आणि दूध आहे याच्यामध्ये. हे केसर आहे, दूध पिशवी. थंड थंड काय ते सांग बरं. काय? आईस पॅक. आणि नाही म्हटलं तर तुम्ही पाहू शकता इकडे एवढं सगळं सामान फ्रीज मध्ये होतं. दोन मिनिट थांबा. हे आईस पॅक. हे एवढं सगळं सामान माझ्या फ्रीज मध्ये होतं. सर्वांच्याच फ्रीज मध्ये शक्यतो सामान खूप जास्त असतं तसं. बर्फ आहे. बर्फ बोलायचं. हो का? ते जे बोलते की कोणाला जर हाताला फोडलं भाजलं तर बर्फ युज करतात. चला आता फ्रीज तर पूर्ण मी मोकळं करून घेतलं, तर पटकन आता हे लवकर साफ करून घेते. पहिले तर हे सगळे भांडे काढून घेते आणि हे घासून वगैरे स्वच्छ धुवून.
तर आता माझे सर्व भांडे घासून झालेत. आता हे लवकरात लवकर पुसून घेते आणि मग फ्रीज पण साफ करून घेते. तर फ्रेंड्स, हे पहा, एकदम चकाचक झाला आहे फ्रीज. आता सर्व सामान लावून घेते आणि लवकरच तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स, हे बघा, झालं फ्रीज एकदम मस्त टकाटक. तर फ्रेंड्स, हा होता आपला छोटासा मिनी व्लॉग. तर कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.